नायगाव विधानसभेच्या निवडणूक रिंगणात एक सक्षम व दूरदृष्टी असलेला नेता म्हणून शिवराज पाटील होटाळकर यांच्या नावाची चर्चा आहे। ते नायगाव विधानसभा लढवण्यासाठी तयारीलाही लागले आहेत। माझ्यासोबत आहेत शिवराज पाटील होटाळकर। आपलं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सरजी। सर्वप्रथम आपण आपला पूर्ण परिचय द्यावा व आपली भूमिका विशद करावी। मी शिवराज पाटील होटाळकर, मी नायगाव विधानसभा मतदारसंघात लढवण्यासाठी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी गेल्या 1.5-2 महिन्यापासून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करतोय। लोकांच्या भेटीगाठी घेतो, लोकांच्या अडीअडचणी, विकासाच्या कामाच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्या नुकसानाच्या संदर्भात पाहणी करणं, त्यांना मदत करणं, या संदर्भात मी त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि मतदारसंघाच्या वतीने त्या ठिकाणी काम सुरू केलं। आगामी नायगाव विधानसभा लढवण्यासाठी आपण भाजप पक्षाकडे उमेदवारी मागत आहात। पक्षश्रेष्ठीचा आपल्याला काही कौल मिळालेला आहे का? मी पक्षाकडं आणखी आमच्या पक्षाची फक्त एकदाच मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये त्यांनी 3 नाव सुचवायला सांगितलं होतं। त्यामध्ये सगळ्यांनी आमच्या सहकारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनी ते नाव त्या ठिकाणी सुचवले आहेत तसे मागणीचे, उमेदवारीचे। आणि मी नायगाव विधानसभाची तयारी करत आहे, सगळीकडे फिरत आहे, सगळ्यांना भेटीगाठी आहेत, गाव दौरे आहेत। गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी कोलंबी देवस्थान इथून जन आशीर्वाद दौरा सुरू केला आहे आणि त्यामध्ये सगळ्यांच्या भेटी, सगळ्यांचा आशीर्वाद आणि तरुण आमच्या सहकाऱ्यांचं सहकार्य मागण्यासाठी आतापर्यंत माझ्या जवळपास 110 गावं त्या ठिकाणी झाले आहेत आणि बाकीचे दौरेसुद्धा माझे त्या ठिकाणी चालू आहेत। परिसरात आपली सामाजिक कामंही काही सुरू आहेत, बाकी मतदारांच्या गाठीभेटी होत आहेत। मतदारांचा कौल काय म्हणतोय की तुमच्या बाजूनं आहे का आताचे जे राजेश पवार आहेत आमदार, याबद्दल काय सांगा? आता मी उमेदवार असल्यामुळे मी तर म्हणेल माझ्या बाजूने आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यात जास्त जनतेमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटेल। कसं आहे, कारण ज्या पद्धतीनं राजेश पवार साहेब हे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले, किंबहुना मी असेल, आमचे सगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अतिशय त्यांना मदत अशी केली की घरची भाकर खाऊन प्रचंड, म्हणजे एक त्यांच्याकडे वेगळी अपेक्षा ठेवून आमच्या सगळ्यांनी त्यांना मदत केली आहे। पण दुर्दैव असं आहे की त्यांना हे सगळं टिकवता आलं नाही आणि मध्यंतरी आम्ही 1-2 वेळेस त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कार्यकर्ते घेऊन चला, कार्यकर्त्यांचं अडीअडचणी समजून घेत जा, कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेत जा, पण ते तसं काही घडलं नाही। आणि म्हणून आज त्यांना 2014चं त्यांचं विधानसभा असेल, 2017 ते माझ्या विरोधात जिल्हा परिषद लढले होते, ते जिल्हा परिषदचे असतील, किंवा 2019मध्ये ते विधानसभा लढले, ह्या तिन्ही इलेक्शनमध्ये त्यांच्यासोबत जेवढे प्रमुख कार्यकर्ते आज ते माझ्यासोबत 90% ते सगळी फळी आज माझ्यासोबत आहे। ह्याचा विचार खरं तर त्यांनी केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, ते का आपल्यापासून दूर गेले आणि ते सगळे एवढं हिराईनं कामाला लागलेत की आम्ही त्यांचं काम केलं ते आम्हाला विचारत नाही, ही जी भावना त्यांच्यामध्ये आहे ही खूप मोठी भावना आहे। म्हणून माझ्या परस्पर जेवढं मी काम करतो त्याच्यापेक्षा जास्त काम कार्यकर्ते ते सहकारी म्हणजे त्या ठिकाणी माझ्यासाठी काम करायला होतं। मागील काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या सहविचार सभेत जनसमुदाय आपल्या बाजूने मोठ्या प्रमाणात दिसून आला। आगामी विधानसभेच्या या निवडणूक रिंगणात आपल्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा आहे, तर पक्षश्रेष्ठी आपला विचार करेल अशी आपल्याला आशा वाटते का? नाही, तो आमचा जो मेळावा झाला, सहविचार मेळावा, ते मी जवळपास 95 गावं त्या ठिकाणी माझे मतदारसंघातले पूर्ण फिरणं झाले होते, लोकांच्या भेटीगाठी झाल्या होत्या, लोकांकडे आम्ही सगळे प्रश्न मांडले आणि आम्हाला असं वाटलं की राजेश पवार साहेबांनी प्रचंड विकास केला आहे असं ते म्हणतात। त्यांनी खूप बॅनर लावले होते, कार्यसम्राट आमदार म्हणून। आम्हालाही वाटलं की कदाचित त्यांच्या विकासामुळं खूप लोक त्यांच्या पाठीमागं असतील, पण राजकारण हे विकासावर किती होतं त्यापेक्षा राजकारणावर तुमच्यासोबत लोक किती आहेत, कार्यकर्ते किती आहेत, हा सगळ्यात मोठा। म्हणजे एखाद्या नेत्याचा खऱ्या अर्थानं जर त्याचे पिल्लर कोण असतील ते कार्यकर्ते असतात। ज्यावेळेस आम्ही खाली गेलो कार्यकर्त्यांमध्ये, त्यावेळेस लोकांनी सांगितले की साहेब आमच्या गावात कामं झाली, पण ते इतके निकृष्ट दर्जाचे कामं झाले, कारण का आम्ही कधी निकृष्ट दर्जाचे कामं झाले कधीच बोललो नाही।
पण इतके व्हिडिओ आले, इतके व्हिडिओ व्हायरल झाले लोकांचे, आणि त्यांनी कामं दाखवले किती बोगस कामं आहेत. आणि ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावातल्या लोकांनी सांगितले की हे रोड रस्ता साहेब, हे रस्ता होऊन 1.5 महिना झाला साहेब, हे नाली होऊन 4 महिने झाली, आज नाली पडली, रस्ते त्या ठिकाणी काम बाहेर गेले. आणि एकही काम आज पण मी माझ्या 25 वर्षाच्या कालावधी मी सभापती होतो, मी जिल्हा परिषदेला काम केले, मी सिनेटला काम केलं. माझ्या कालावधीमध्ये पदाधिकारी म्हणून मी ज्यावेळेस काम केलं आम्ही खालच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करण्याचं काम केलं. सरपंच असतील, तिथली बॉडी असेल, त्यांना विचारात घेणे, त्यांना विचारणे काय काम केलं पाहिजे, कुठं टाकलं पाहिजे, हे कामं तुम्ही करायचं, नियंत्रण तुमचं ठेवा. पण तिथले गुत्तेदार तर त्यांचे काही ठिकाणी मला सांगितलं की आमचा एक मागासवर्गीय सरपंच आहे सावरखेडचा, त्यांनी सांगितलं की त्या गुत्तेदारांनी तुझी बघून घेतो असं मला फोनवर धमकी दिली. म्हणजे असं चालणार नाही. असं तुम्ही ह्याला विकास करून त्याचा तुम्हाला फायदा होणार. तुम्ही विकासासोबत माणसं किती जोडला हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी गेल्या 25 वर्षापासून जे माणसं जोडण्याचं काम केले. मी 12 वर्षापासून सत्तेत नसताना माझ्या दारातून आलेला व्यक्ती कधी परत गेला नाही. त्यांचं काही नाही काय काम झालंय, सत्तेवर असो किंवा नसो. आणि मग 25 वर्षाची माझी शिदोरी आहे, जी मी कामं केली, लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये राहिलो, त्याची एक मला ह्या कालच्या सभेमध्ये तुम्ही जे म्हणलात की प्रतिसाद भेटला की 25 वर्षाचं माझं काम आहे, कार्य आहे. आणि 95 गावाला जे भेटी दिल्या आणि त्यांची नाराजगी, हे सगळं मिळून आले. त्यामुळे लोकांचं खूप मनातून उत्साह त्या कार्यक्रमात होता आणि लोक मनातून त्या कार्यक्रमाला सगळेजण आले. पहिलं आम्ही 2,500 खुर्च्या लावल्या, नंतर 1,500 खुर्च्या वाढवल्या, नंतर 1,000 वाढवल्या, नंतर 500 वाढवले, नंतर बाहेर टेंट टाकला तरी जागा पुरली नाही. आणि जेवढे टेंटमध्ये होते तेवढेच लोक कार्यक्रमाच्या बाहेर ठिकाणी होते, म्हणजे स्वतःहून आले. कोण्या कार्यकर्त्याला आम्ही पैसे दिले नाहीत, आजकाल ट्रेंड चालला आहे असं म्हणतात सगळेजण. असं काही नव्हतं, सगळे उत्साही कार्यकर्ते आले. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमधला हा आशीर्वाद आहे मला की मी 25 वर्षापर्यंत काम केलेलं आहे. आणि निश्चित हे सुद्धा आशीर्वाद मी येणारा काळ सुद्धा असंच त्या ठिकाणी कायम ठेवेल. आणि अशाच पद्धतीचं लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखादुःखात त्यांना माझा प्रयत्न राहील. आणि म्हणून मी विधानसभेचा उमेदवार म्हणून लोकांनाही वाटतो की आता अशी व्यक्ती त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आले पाहिजे जे लोकांच्या सुखादुःखामध्ये एका हक्काला त्या ठिकाणी उभा टाकतात. आमदार राजेश पवार यांनी आमदार होऊन गेल्यानंतर मतदारसंघामध्ये फारसे दिसून आले नाहीत आणि तशी चर्चाही होत आहे. परंतु ज्यावेळेस आता निवडणुका तोंडावर आल्या त्यावेळेस त्यांनी मात्र भूमिपूजनाचा कार्यक्रम असेल किंवा इतर मतदारांना देवदर्शनाचा असा त्यांनी एक प्रयोग सुरू केलेला आहे. तर हा जो प्रयोग आहे तर याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेवर त्यांच्या बाजूने जाईल का, काय होईल या विषयाबद्दल? दिसून तर आले नाहीत प्रत्यक्षात, पण बॅनरवर मात्र खूप दिसले. हां, एकंदरीत त्यांना कार्यसम्राट, विकास पुरुष असे काही उपाधी त्यांना देण्यात आलेले आहेत, स्वतः देऊन घेतले. परंतु जनतेमध्ये त्यांच्याबाबत नाराजीचा एकंदरीत सूर आहे. तर त्यांनी बॅनरबाजीवर, व्हॉट्सअपवर हे त्या ठिकाणी त्यांचं राजकारण होतं. विकासाचे कामं खूप केले, उद्घाटनं जरी खूप केली असतील, उद्घाटनाच्या वेळेस सुद्धा त्यांनी या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे जेवढे पदाधिकारी असतील, ते राज्यावरचे असतील, ते तालुक्यावरचे असतील, ते जिल्ह्याच्या कमिटीवरचे असतील, त्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्या सगळ्या लोकांना कार्यक्रमाला बोलावून, कारण आमदार म्हणजे कुटुंब प्रमुख असतो या विधानसभा मतदारसंघाचा, त्यांनी निदान पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं पाहिजे होतं. पण दुर्दैव असं आहे की या 5 वर्षाच्या कालामध्ये त्यांनी एकाही कार्यक्रमाला कुठल्याच पदाधिकारी, तुम्ही बघा मागचे, मी खोटं बोलतो अशाच नाही, त्यांच्या सगळ्या पत्रिका मागच्या माझ्याकडे आहेत, कुणालाच त्यांनी त्या ठिकाणी बोलू नये. त्यांचे बॅनर आहेत, त्यांनी आणि त्यांच्या सुविध पत्नी पूनमताई हे दोघंच त्या कार्यक्रमाला नाही. बाकी बऱ्याचशा त्यांचे काही कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमाचे जे बॅनर आहेत त्यावर फक्त पवारसाहेब आणि त्यांच्या पत्नी या दोघांशिवाय दुसरे कार्यक्रमाचे फोटोच दिसत नाही आहेत. तर हा एक कुठला काय फंडा आहे? तो फंडा आमच्याही लक्षात आला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की 1 आमदार 2 कामदार. 1 आमदार 2 कामदार ठीक आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबापुरते तुम्ही काम केलं पाहिजे, तुम्ही काम करण्यामध्ये आमचं दुमत नाही, ते फिरत असतील जात असतील त्याच्यामध्ये आम्हाला त्यांना दुमत नाही. पण पक्षाचे पदाधिकारी आहे ह्या विधानसभा मतदारसंघात आहेत, जिल्हा बॉडीचे आहेत, राज्य बॉडीचे आहेत, इतर संघटन म्हणजे ओबीसी सेलचे असतील, डॉक्टर सेलचे असतील, मागासवर्गीय सेलचे असतील, जे अपंग सेलचे असतील, ह्या सगळ्या सेलच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांनी आजपर्यंत कुठल्याच बॅनरवर, कुठल्याच फोटोवर, कोण्याच पत्रिकेवर साधं निमंत्रण सुद्धा नाही. म्हणून एवढा रोष निर्माण होतो. तुम्ही कामं नुसतं विकास कोणी करणार आहे मला सांगा ना. आज तुम्ही म्हणलात विकास केलो, नाल्या रस्ते बांधलो, मी सभापती होतो, मी खूप त्या शाळा बांधल्या, विकास केला, कामं केले. विकास केल्यानं सगळं होत नाही, पण तुम्ही विकास केल्यानंतर माणसं किती जोडणार आहात हा सगळ्यात महत्त्वाचा. आज एवढा मोठा प्रश्न आज अतिवृष्टीच्या माध्यमातून निर्माण झाला.
आज उमरी आणि धर्माबादच्या गोदा काठावरच्या जवळपास इतक्या गावामध्ये बॅकवॉटरमुळे नुकसान झालं, 100% नुकसान. मी काल परवा 4-5 गावामध्ये गेलो होतो. एका गावामध्ये 700 एकर लोकांनी सोयाबीन काढलं आणि जाळून टाकलं. म्हणजे काढायला एकरी 4,000 रुपये खर्च आणि जाळलं, एक दाणा सुद्धा घरी घेऊन गेलं नाही. आणि एवढे मोर्चे निघाले. त्या मोर्चाला आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेला नाही जाब विचारायला. आज उमरी तालुक्यामध्ये उपोषण भेटले 9 दिवसासाठी उपोषण. त्या उपोषणाला तुम्ही भेट द्यायला गेला नाही. त्या उपोषणाला झालं काय शेतकऱ्याचं? मग तुम्ही जर आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागं संकटाच्या वेळेस उभा टाका, शेतकरी तर संकटाच्या वेळेस त्याच वेळेस आम्ही कोणाची मदत मागतो. संकटाच्या वेळेस तुम्ही उभा टाकत नसाल तर मग तुम्ही कधी उभा टाकणार? काशीला जाऊन, उज्जैनला जाऊन इकडं आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि तुम्ही उज्जैनला त्या ठिकाणी तिथल्या स्टेजवर डान्स करायला. म्हणजे असे जर तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी असतील, एकीकडं प्रचंड आक्रोश शेतकऱ्यामध्ये की आम्हाला शासनाने काही दिलं नाही, आमचे शेत 100% बुडाले, 3-3, 4-4 दिवस पाण्याखाली आमचे शेत होते आणि तुम्ही उज्जैनला जाऊन डान्स करता. हे लोकप्रतिनिधी नाही ना. लोकप्रतिनिधीने पहिलं तुमच्या मतदारसंघातल्या जे तुम्हाला मतदान दिले सगळ्यात पहिलं तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही उभा टाकायला पाहिजे. त्याच्या पाठीमागे धर्माबादला मोर्चा झाला, त्या मोर्चाला त्यांनी मला सांगितले पत्रकारांनी की साहेब आम्ही तुम्हाला बोलणार आहोत. मी म्हणलो येतो. परत फोन आला, नाही साहेब म्हणजे आमचं असं ठरलंय की राजकीय करायचं नाही, आम्ही कोणालाच बोलू, फक्त आमदारला एकट्याला बोलणार आहोत आणि आमदारनी आमचे प्रश्न मांडावेत तहसीलदारकडे, डेप्युटी कलेक्टरकडे. आणि आमदार त्या मोर्चाला चालले नाही. 5,000 लोकांचा मोर्चा शेतकऱ्याला निघतो. आमदारांचीच गैरहजेरी या कार्यक्रमाला होती. हो, तुम्ही बघितलं असेल, सगळ्या पेपरला बातम्या होत्या. त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं, प्रशासनाला जबाब विचारायला पाहिजे होते, प्रशासनाला रोज कामाला लावायला पाहिजे होतं. अहो त्यांच्या जागी जर मी आमदार राहिला असतो तर मी प्रशासनाकडनं रोज अपडेट घेतले असते की आज या मतदारसंघामध्ये किती लोकांचे सर्वे झाले, कोणाकोणाचे किती सर्वे झाले, 100% वाले किती झाले, बॅकवॉटरमध्ये ज्यांचं पाण्यामध्ये शेत 100% त्यांचं काम तुम्ही काय केलं, हे मला रोजच्या रोज रिपोर्ट द्या. तुम्ही रोजच्या रोज रिपोर्ट घेतले असते, रोजच्या रोज रिपोर्ट त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकले असते. हेच काम आहे आमचं कार्य. आडी अडचणच्या वेळेस पाठीमागं उभा टाकायचं. विकासानं थोडा मला सांगा, रस्ते झाले, नाल्या झाले, कोणा शेतकऱ्याचा फायदा झाला? कोणाच्या घरात 1 रुपया गेला? आज खुलेआम त्यांच्यावर त्या ठिकाणी आरोप होतात. आरोप होताना आम्ही बघतो. आज तुम्ही मागच्या आमदाराला 10% घेतो म्हणून तुम्ही त्याच्यावर आरोप केला आणि आज तुम्ही काय करायला? आज तुमच्यावर कसे आरोप व्हायले? साधा सरपंच आरोप करायला, साधा कार्यकर्ता तुमच्यावर आरोप करायला. असं नाही जमणार. राजकारणामध्ये तुम्हाला काम करत असताना एखाद्या वेळेस तुम्हाला कुटुंब प्रमुख निवडून दिल्यावर सगळ्याला घेऊन जायचं, त्यांच्या पाठीमागे उभा टाकायची जबाबदारी या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचे पालकत्व असतं. कोणीही पक्षात त्याच्याकडे माणूस येऊ, कोणी येऊ, त्याचं समाधान करून त्यांचं काम असतं. पक्षाच्याच माणसाचं समाधान त्यांनी केलं तर बाकीच्याचं काय करणार? जनतेचे, शेतकऱ्यांचे त्यांनी प्रश्न सोडवायला पाहिजे होते, परंतु ही बाब झालेली नाही आहे असं थोडक्यात या तुमच्या वक्तव्यावरून होतं. मी म्हणण्यापेक्षा जे मोर्चेकरी आहेत त्यांनी मला फोन लावला. मला तर उमरीच्या मोर्चाच्या लोकांनी मला फोन लावला की साहेब मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो, उपोषण सोडलो. कलेक्टर साहेबांसोबत आमची चर्चा झाली. कलेक्टर साहेबांना आमच्या मागणी केली. आम्ही बाहेर येताना सन्माननीय आमदार आमच्या बाजूनं गेटमधून बाहेर गेले, पण साधा आमदारने आम्हाला नमस्कार केला नाही किंवा माझ्या मतदारसंघातले शेतकरी इथं आले, तुमचा प्रश्न सुटला काय झालं असं सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी विचारलं नाही. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे. त्यांनी मला सांगितले, माझ्या मनचं नाही. शेतकऱ्यांची, कार्यकर्त्यांची ही शोकांतिका, शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतकरीच होते, कार्यकर्ते नव्हते. प्युअर शेतकरी गेले होते त्या ठिकाणी मोर्चात. मागील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राजेश पवार यांचे आपण खंदे समर्थक व प्रचारक म्हणून आपल्या नावाची चर्चा होती. आपण मागील सर्व मतभेद विसरून आमदार राजेश पवार यांच्यासोबत होतात, परंतु आता ती परिस्थिती नसल्याचे बोलल्या जात आहे. आपण मागचं सगळं विसरून, तुम्ही म्हटलात मागचं सगळं विसरून होण्यासाठी आहे की 2017 मी त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद लढवली होती. ती जिल्हा परिषद खूप गाजली होती, महाराष्ट्रात जिल्हा परिषद गाजली होती. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मी पक्षामध्ये प्रवेश केल्यावर लोकसभेच्या वेळेस चिखलीकर साहेब ज्यावेळेस खासदारला उभा टाकला त्यावेळेस त्यांच्यासोबत मी पक्षात प्रवेश केला आणि मग लगेच 6 महिन्यांनी विधानसभा लागल्या. पण मी मागचं माझ्या डोक्यात काही ठेवलं नाही, माझे विरोधक होते असं काही नाही. आणि मी कधी खंदे समर्थक कोणी नसते, कारण मी त्यांचं एक सहकारी म्हणून त्यांचं काम केलं. एक आमचे नातेवाईक तर आहेतच आणि एक आता पक्षाचे उमेदवार आहेत आणि पक्षाच्या उमेदवाराचं आपण काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे.
आणि म्हणून मी त्यांचं काम एवढं केलं की रात्री 2 वाजेपर्यंत मी रोज जागत होतो आणि त्यांचं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, त्याच्यामध्ये कुठला दुमत त्या ठिकाणी नाही. पण त्याच्यानंतर जे ते जसं वागले, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, डबल सांगायची काही गरज नाही, त्याच्यामुळे दुरावा त्या ठिकाणी निर्माण होत गेला. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की हे माझी एकट्याची लढाई नाही. मला कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण उभा टाकलं पाहिजे, कारण का माझी परिस्थिती त्यांना टक्कर देण्यात की नाही. मी तर माझ्या भाषणामध्ये सांगतो की मी त्यांच्या पासंगाला बसू शकत नाही, एवढा मोठा माणूस आहे. पण हे कार्यकर्त्यांची लढाई. कार्यकर्त्यांनी सगळ्या 3 तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी मला विनंती केली की तुम्ही बाहेर काढा. मी कार्यकर्ता आहे, मी प्रस्थापित घराण्यातला नाही, माझ्या घरात कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही. त्याच्यामुळे माझी आणि सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची लढाई आहे. आम्ही सगळ्यांच्या लढाईसाठी बाहेर पडलो. आमदार राजेश पवार साहेब हे निवडून गेल्यापासून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या कारणावरून मोठी नाराजी पसरलेली दिसून येत आहे. तर ही नाराजी आणि कार्यकर्त्यांतली जी नाराजी आहे ती कितपत सत्यता आहे? या प्रश्न मी तुमचा सुद्धा, उत्तर मी तुमचं सुद्धा. मला की या कार्यकर्त्याची नाराजगी दिसून येत आहे. तर तुम्हाला दिसून येत असेल तर निश्चित हे फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि कदाचित खूप कमी आमदारच्या नशिबाला अशी नाराजगी गोष्ट येते की एवढे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज होतात. आणि त्यांच्यामध्ये एक आमच्या आमदार साहेब या ठिकाणचे आहेत. आणि मग खूप मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे, ही काही खोटी गोष्ट नाही. माझी नुसतीच कार्यकर्त्याची नाही, तर तुम्ही कित्येक गावातल्या सरपंचाच्या जरी मुलाखती घेतल्या, कुठलाच सरपंच त्यांच्या फेवरेबल नाही आज. त्यामुळे सगळेच नाराज आहेत. एकंदरीत परिसरातील कार्यकर्ते असतील, गावागावातले सरपंच असतील, यांनी आमदार साहेबांच्या ह्या वागणुकीला सोडचिठी दिल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे. तसंच आहे. माझा शेवटचा प्रश्न असेल साहेब तुम्हाला, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपण भाजप पक्षाचा राजीनामा देऊन राजीनामा दिला तर आपली यापुढील भूमिका काय आहे? मी 1996ला छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून काम केले. 98ला मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले. मी आणि अण्णासाहेब जावळे लातूर जिल्हा अध्यक्ष होते, मी नांदेड जिल्हाध्यक्ष. आणि ज्या वेळेस समाजाचा प्रश्न येईल त्यावेळेस आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे समजून आपण सगळ्यात पहिला निर्णय आपण तो घेतला पाहिजे. आणि मी सुरूपासूनच गेल्या 30 वर्षापूर्वीच समाजाचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं असल्यामुळं मला काही कोणी वेगळे येऊन सांगायची गरज नव्हती. मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्या आंदोलनात त्या ठिकाणी मला पाठिंबा देणं गरजेचं होतं. आणि मी त्या पाठिंब्याला नुसता पाठिंबा दिला नाही, तर त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये, त्यांच्या प्रत्येक मोर्चामध्ये, त्यांच्या प्रत्येक उपोषणामध्ये माझा त्या ठिकाणी मोठा सहकार्य स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून नोंदवलेलं मी त्या ठिकाणी काम केलं. कारण समाजासाठी मी काय दिलं काय हा मोठेपणा कोणी सांगत बसू नये, मी सांगणार नाही, पण मी स्वतः राहिलो तिथं प्रत्येक ठिकाणी. आणि ह्यापुढे मनोज जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्या निर्णयाला एक समाजाचा पाईक म्हणून, एक सकल समाजाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे. साहब, आपको अगर बीजेपी का टिकट नहीं मिला तो आप अपक्ष लड़ने की तैयारी है क्या आपकी? नहीं, अभी वो तो वक्त बताएगा क्या करना है क्या. आगामी नायगाव विधानसभेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.